काही दिवसांपूर्वी पाचपौली पोलीस ठाण्यात शुभम खापेकर नावाच्या युवकावर 307 कलम अन्वये गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा स्पेशल खोटा असून पोलीस मुद्दामून शुभमला या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शुभमच्या बहिणीने केला आहे। माझा भाऊ शुभम याच्या हातून एक गुन्हा घडला होता, याची शिक्षा भोगल्यावरही पोलिसांनी शुभमला बऱ्याच प्रकरणात गोवले असल्याची प्रतिक्रिया शुभमच्या बहिणीने दिली। घरचा एक मंडळी जर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये गुन्हेगार असेल तर त्याची शिक्षा परिवारातील इतरांना का देण्यात येते असा सवाल देखील शुभमच्या बहिणीने केला आहे। मी MBA ची विद्यार्थिनी आहे, मला पुढे शिक्षण घेऊन काही मोठं करायचं आहे, मात्र पोलिसांनी दिवस रात्र घरी येऊन आमचं जगणं कठीण करून टाकलं असं असल्याची प्रतिक्रिया शुभमच्या बहिणीने पत्रकारांसमोर दिली। मी संजना पंढरी खापेकर, शुभम पंढरी खापेकरची बहीण। 11/12/2022 रात्री एक भांडण झालंय। ते भांडण छोटंसं असून पोलिसांनी त्याला खूप मोठं केलं, मोठं प्रमाणात केलं आणि माझ्या भावावर 307 सारखा गुन्हा दाखल झाला, जेव्हा की त्या मुलाला कुठल्याही प्रकारची जखम झालेली नाही, त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा मार लागलेला नाही, तरी 307 सारखी कलम माझ्या भावावर दाखल करण्यात आली। माझ्या भावावर आधीचे गुन्हे आहेत, पण त्यातून तर सगळे गुन्हेच खोटे आहे। त्याच्यातून एक गुन्हा जरी खरा असेल तर मी ते मान्य करते, पण माझ्या भावाचे सगळे गुन्हे खोटे आहेत आणि पोलीस त्याला वारंवार कुठल्या आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला घालून देतात आणि आम्ही याच कारणामुळे खूप डिप्रेशनमध्ये आहोत। ते आम्हाला बोलतात की तुमच्याकडे खूप पैसे आहे, तुम्ही अशा प्रवृत्तीचे आहे, तुम्ही तुझ्या भावाच्या पैशाने तू शिकलेली आहे। आम्ही असं कधी वागलो नाही, आम्ही एज्युकेशन लोन घेऊन शिकलेलो आहे। आता माझ्या भावावर जे प्रकरण लावलेलं आहे ते 307 सारख्या प्रकरणात त्याला परत घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यावर समोर कुठली प्रोसिजर करणार ते आम्हालाही नाही माहिती। या आधी माझ्या भावावर 307 354 आणि 324 आणि 399 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आणि तेही सर्व खोटे आरोप करण्यात आले, कारण आमच्याजवळ CCTV फुटेज असून पोलीस आमचं ऐकत नाही, पोलीस आमची रिपोर्ट घेत नाही। आम्ही रिपोर्ट द्यायला गेलो तर आम्हाला घाणेरड्या भाषेत बोलून हकलून देतात, 2-2 3-3 वाजे रात्रीपर्यंत बसवून ठेवतात। आमच्याकडे चौकशी करायला आले म्हणून आमच्याकडे घरात सगळं चेक करतात, कपड्यांना हात लावून बघतात, कपाट चेक करतात, सज्जे तोडून जातात, आमचं फ्रीज तोडून ठेवलं आहे त्यांनी। आम्ही असं त्यांना बोललं की का असं करतात, तर ते म्हणतात की तुम्ही तुमच्या हदमध्ये राहा, आम्ही आमचे कामं बरोबर करतोय, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतोय, आम्हाला कानून शिकवायचं नाही। महिला पोलीसकर्मी असतात, महिला पोलीसकर्मीला बोलायला गेलं तर ते म्हणतात की साहेब जसं म्हणत आहे तसं ऐका, नाही तर आम्ही तुम्हालाही घेऊन चाललं जाऊ। त्यांचा काही येण्याचा वेळ नाही, कधी ते रात्री 2 वाजता येतात, कधी ते सकाळी 8 वाजता येतात, कधी 6 वाजता येतात, त्यांच्या मनात जसं आलं तसं येतात। ते रफ लँग्वेजमध्ये बोलतात, कुठे गेला तुमचा मुलगा, काहून तो आरोपी नाही आहे का, कुठे गेलो तुझे बाबा, काहून घरी राहत नाही का, तुम्ही काय साहेब आले, साहेब सोबत बोला, साहेबांना नमस्कार करा, साहेबांसमोर उभं राहा, तुम्हाला पद्धत नाही का उभं राहायची, का तुम्ही दोघीच राहता का घरी। माझे बाबा ट्रान्सपोर्टचं काम करतात, माझ्या बाबांना रात्री जावं लागते, दिवसा जावं लागते, ते घरी राहत नाही। माझी आई नेहमीच घरी राहते। पोलिस येतात, गेट ठोकतात, गेट नाही उघडलं तर कॅमेरे तोडून जातात आणि जर घरात आले तर म्हणतात की कुठे गेले तुझे बाबा, कुठे आहे शुभम, आणि जर त्याला सांगितलं की बाहेर गेलाय शुभम तर एवढ्या रात्रीपर्यंत कुठे फिरतात, तुम्ही गेले नाही का, तुम्ही बघितलं नाही का त्याला। आणि आम्ही झोपले असतो, आम्ही कुठे काही करत असलो तरी ते अचानक येऊन जातात आणि दरवाजा ठोकतात। त्यातून फक्त एकच गुन्हा असा खरा आहे जो त्यांनी 324चा केला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर 99 दाखल झाले 2, जेव्हा की त्याला घरूनच घेऊन गेलो आणि आम्ही स्वतः घेऊन गेलो। त्याच्यावर एक 307 आता मागे जो 2021 मध्ये दाखल झाला 7व्या महिन्यात 29 तारखेला, तो सुद्धा त्यांनी जबरदस्ती लावला। माझ्याकडे त्याचा CCTV फुटेज पण आहे, समोरच्या व्यक्तीने त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला, पण त्याच्यात माझ्याच भावाच्या कारवर त्यांनी रॉड मारला आणि तो स्वतःचा जीव वाचवायला गेला, तर पोलिसांनी त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला। तो तिथे रिपोर्टही लिहायला गेला होता, पण रिपोर्ट आमच्याकडनं घेतली नाही। आम्हाला 50,000 रुपये मागितले, आम्ही 50,000 रुपये द्यायला नाही म्हटलं म्हणून त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि समोरच्या लोकांनी जवळून 2 लाख रुपये घेतले। मी MBA पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे, मला पुढे अजून शिकायचं आहे, माझी जॉब आहे, मला जॉईनिंग व्हायची आहे आणि हे पोलिस रोज आमच्या घरी येतात आणि आम्हाला खूप त्रास देतात। आम्ही काय करायचं, कुठे जायचं, कुठे तोंड दाखवायचं। पेपरमध्ये असे प्रकरण छापतात की लोक आम्हाला विचारतात, अरे तुम्ही तांडाबेटातच राहता ना, तू त्याची बहीण आहे ना, असं बोलून आम्हाला
शर्मिंदा करतात. कॉलेजमध्ये पण मी गेली तर माझे मित्रमैत्रिणी, अरे तुझ्या भावानी तर काल ते केलं, काहून ग तू कशी काय आज कॉलेजला आली, तुझा भाऊ तर ते करते, तू कशी काय आज कॉलेजला आली, आणि तुला कसं काय तुझ्या घरचे लोक शिकवतात. माझे पप्पा हमाली काम करून मला शिकवत आहे. मी मान्य करते की माझ्या भावावर क्रिमिनल रेकॉर्ड आहे, पण अर्ध्यातून जास्त पोलीस त्याला त्रास देते, पोलीस त्याला नेहमी फसवते. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा डिप्रेशनमध्ये, आम्हाला सुद्धा एवढा त्रास होतो की आम्ही कुठे जाऊ शकत नाही, आम्ही कोणत्या रिलेटिव्हच्या घरी जाऊ शकत नाही. रिलेटिव्ह आम्हाला म्हणतात की तुम्ही पोराला काय वळण दिली, मला अशी वळण दिली, आणि खरंच माझ्या भावाला अशी वळण देणार माझे आई वडील. असे कुठले आई वडील आहे ते त्यांच्या मुलाला अशी वळण देणार? तो तर त्यांचा अंश वाढवणारा मुलगा आहे. ते मला बोलतात की तू पण असं काम केलं, तू पण तसं काम केलं, तू तुझ्या भावाचा साथ देते. अरे माझा भाऊ आहे, माझा पाठीदार आहे, तो मला नेहमी साथ देणार, मला शिक्षणात पुढे वाढवायसाठी तो मला मदत करणार, म्हणून मी त्याच्या पाठीशी राहते नेहमी उभी. पण हे असं तर नाही ना की तो गुन्हा करेल तर मी म्हटलं किंवा मी गुन्हा करेल तर त्यांनी मला असं म्हटलं, असं तर नाही आहे ना. किंवा माझे आई वडील त्याला सांगतात गुन्हे करायला, जर त्यांनी आमच्यासाठी एकही गुन्हा केला असेल तर आम्हाला बोललं पाहिजे. संविधान काय फक्त लोकांसाठी आहे का? आमच्यासाठी नाही आहे का? रिपोर्ट द्यायला गेलो तर आमचा रिपोर्ट घेत नाही, मग आम्ही कुठे जायचं रिपोर्ट द्यायला? CP ऑफिसला गेलो, CP ऑफिसमध्ये बोलले की 4-5 दिवसात कारवाई होणार. अरे जेव्हा आज आमच्यावर कारवाई ACP ऑफिसला गेलो, तिथे बोलले की 4-5 दिवसात कारवाई होणार. आमच्यावर आज कारवाई झाली जेव्हा की काही केलं नाही, प्रकरण घडलं नाही. मग ज्यांनी प्रकरण घडवून आणलं त्याच्यावर का 4-5 दिवसानंतर केस होणार? आमच्याकडे पोलीस आले ते, मला बी पोरीचं लग्न काम करायचे आहे. पोराच्या मागं हात धुवून लागून गेले, बेगुन्हामध्ये हे केलं आहे त्याले. अरे त्याच्यावर नुसते केस लावा, जेव्हा तो राहत बी नाही त्याच्यासोबत तरी बी त्याचे नाव घेते. आमच्या बी मागं आहे का नाही कोणी? पोरगी आहे, नवरा आहे. अरे पोलीस आले म्हणते की तुम्ही उभे व्हा, साहेबसोबत बोला. घराच्या अंदर घुसते, देवपाटपर्यंत जुते भरले जाते. मॅडम म्हणते तुम्ही साहेबसोबत बोला म्हणते. का बोलू म्हटलं साहेबसोबत? त्या दिवशी सज्जा तोडून ठेवला, डिव्हार नेला, बिना बोलल्याने डिव्हार नेला. का म्हणते मी डिव्हारसाठी म्हटलं डिव्हार नको न्या. तर का म्हणते डिव्हार म्हणते आम्ही म्हणते नेतो म्हणते, फिर म्हणते चेक करून मी म्हणते संध्याकाळी पण आणून देत म्हणते. आतापर्यंत ते माझ्या घरचं डिव्हार नाही आला आहे. शुभमचे सगळे लावलेले गुन्हे खोटेच असतात, खरे आहे नाही. मी त्यांची शेजारी राहते. पोलिस कधीही येतात, कधीही त्रास देतात. आजूबाजूवाल्यांच्याही घरी त्रास देतात. ते लोक कधीही अर्ध्या रात्री कोणाच्याही घरी रूम खोलतात, दरवाजा खोलतात, चेकिंग करतात. म्हणतात की हा गुन्हेगार मुलगा आहे, याला तुम्ही वस्तीत पाहता का? पण वस्तीत राहतच नाही, तो आपल्या कामधंद्यात राहते आणि कोणाच्या लेनदेनमध्ये पण राहत नाही. संविधान हा सर्वांसाठी सारखा असला तरी त्याचे पालन व्यवस्थित केले जात नाही. या घटनेत शुभमच्या परिवाराला पोलिसांकडून पाहिजे तशी मदत मिळाली नसल्याचा आरोप शुभमच्या बहिणीने पत्रकारांसमोर दिलेला आहे. पोलिसांनी यावेळी घरी येऊन आम्हाला त्रास देऊ अशी मागणी देखील शुभमच्या बहिणीने पत्रकारांसमोर केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। गदाधारी हनुमान भक्त श्री बागेश्वर धामाचे दर्शन घेतल्याने लाखो भाविकांचे कुटुंब आनंदाने भरून जाते. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात जगप्रसिद्ध खजुराहो पासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरा नावाच्या ठिकाणी असलेले बागेश्वर धाम आठवड्यातील इतर दिवसांव्यतिरिक्त विशेषतः मंगळवार आणि शनिवारी श्रद्धेचे केंद्र बनले आहे. लाखोंच्या संख्येने भाविक गडावर पोहोचतात. बागेश्वर हनुमानजींच्या आशीर्वादाने शेकडो रुग्णांचे अडथळे, आर्थिक समस्या अशा अनेक समस्या सिद्ध पुरुष धीरेंद्र शास्त्री गुरुजींनी न्यायालयाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत.
त्यामुळे नागपूर उमरेड शिष्टमंडळ समितीतर्फे नागपुरात 5 जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत रेशीमबाग मैदानावर दिव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी स्वेच्छेने आपली नोंदणी केली आहे। या रामकथेत 7 आणि 8 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत भव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। अर्ज स्वीकारल्यानंतर भक्तांच्या अडचणी एका पेपरमध्ये अगोदर लिहून दिल्यावर त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे अडथळे दूर करण्याचा मार्ग सांगण्यात येणार आहे। तरी भक्तांनी या रामकथेच्या आयोजनात मोठ्या संख्येने पोहोचावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे। आज या विषयाला घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत आमदार मोहन मते, समितीचे प्रवक्ते चंदन गोस्वामी, नितीन गुप्ता, सारंग गोडबोले, दिलीप मोर्यानी, विजय सावंत आदी उपस्थित होते। ॲक्च्युली असं आहे की 5 ते 13 हे रामकथेचं आयोजन आहे। त्यातल्या 2 दिवस हे दिव्य दरबार त्यांचा भरणार आहे। त्यात ज्यांना आपले प्रॉब्लेम्स आहेत ते लोक तिथे येतात आणि महाराज त्यांचं निराकरण करतात। अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि 2 दिवस असल्यामुळं ज्यांना सध्या रोग असतील, त्या अडचणी असतील, फॅमिलीचे असतील, प्रॉब्लेम असतील, ते सर्व सोडवत असताना ते तुम्ही जो प्रश्न घेऊन गेले त्या प्रश्नाचं उत्तर ते पहिल्यापासून रेडी आहे आणि त्याच्यामुळं लोकांना तर त्यांच्यावर विश्वास आहे। आणि नागपुरात ज्या पद्धतीनं राजवाडा पॅलेस किंवा नैवेद्यामध्ये जी अपार प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी आली होती, त्यांना बघण्यासाठी आली होती, निश्चितच आता कुणीतरी प्रश्न विचारला की किती संख्या राहणार, त्या संख्येचा आज मूल्यमापन आपण करू शकत नाही। संख्या ज्या पद्धतीची, कारण अनेक लोकांपर्यंत बागेश्वर धामच्या बाबतीत आणि गुरुजींच्या बाबतीत जे काही त्यांना कळलं की जे माहीत आहे त्याच्यावरून नागपुरातली अनेक भक्तीजींनी जरी सांगितलं असेल तर बाहेरनं लोक येतील। मला असं वाटतं नागपुरात दोन्ही डोम फुल राहतील अशा प्रकारचे काय वाटतं। गुरुदेव का जो था विस्तृत विवरण आपके समक्ष दिया और ये जो कथा है, इस कथा में अब बाकी जो है हनुमान जी की कृपा, कितने भक्त आएंगे, क्या आएंगे, ये तो हनुमान जी की लीला बताएगी और समय बताएगा। इस आयोजन के अंदर आदरणीय हमारे बड़े भाई साहब श्री मोहन जी मते, विधायक नागपुर शहर बीजेपी के वरिष्ठ और जो कि सनातन धर्म के भी कट्टर समर्थक, तो आज हमारे बीच में है। और सारा जो कथा जो हो रही है, तो हम लोग मोहन भाव के पास गए कि मोहन भाव ऐसी ऐसी बात है, हमें भी आज अचरज होता है, अचंबा होता है कि हम एक ही बार मोहन भाव से मिले और मोहन भाव से हमने कहा कि इस प्रकार की कथा हो रही है। गुरुदेव की ऐसी लीला वहां से चली कि मोहन भाव ने एक ही बार में हमसे कहा कि सोप्ती जी आप लोग इसकी चिंता मत करो, सारी व्यवस्था जो है रेशम बाग से लेकर के जो व्यवस्था है वो सब हम संभालेंगे। गुरुदेव का आदेश हुआ है, तो आज हमें जो आदेश हुआ है मोहन भाव ने पूर्ण व्यवस्था संभाली है और हमें ऐसा मार्गदर्शन हमारे बड़े भैया का मिला है। बालाजी हनुमान बहुत तरक्की दे मोहन भाव को कि आज ऐसी सुंदर कथा जो कि नागपुर की नहीं पूरे महाराष्ट्र शहर की ये कथा जो होने जा रही है और अविस्मरणीय और इस प्रकार की कथा न कभी हुई है न कभी होगी, ये आपको मैं आज इस मंदिर के अंदर में आपसे कह रहा हूँ। तो आदरणीय मोहन भाव का बहुत बड़ा हम लोग को सहयोग प्राप्त हुआ है, जिसके कारण हम लोग अब आगे बढ़ पा रहे हैं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।